जावई म्हणजे साक्षात अग्नीच, कितीही आहुती दिला तरी तृप्तता नाही. त्याला आयुष्यात काही मिळालं म्हणजे पैसा, नाव, लौकिक, त्याचा जो आनंद असतो ना तो खूप भेसूर आनंद असतो. बेस्ट दिवस मी हा सांगेल की आई होणं. एक थोडा महिलांच्या, आता तुम्ही वुमेन आहात त्याच्याबद्दल थोडा एक विचारायचा होता की महिला आपल्या इथं जेवण बनवतात फॅमिलीमध्ये, त्यांच्याकडं मेन काम आहे ते फूड करणं, सर्व करणं, फिडिंग करणं. पण आपल्याला असं कुठेतरी पाहायला मिळतं की त्या स्वतः खाण्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या याच्यामध्ये रिपोर्ट्स वगैरे बघितले, महिलांमध्ये, इंडियन वुमेन मध्येच हिमोग्लोबिनचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी असतं, कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे, पुन्हा त्यांचं ते अॅनिमिया होतो, आयर्न डिफिशियन्सी असतं. मग तुम्हाला काय वाटतं की त्यांनी स्वतः बनवून जो पोचणार आहे तोच उपाशी राहतो, ह्या टाईपचं कुठंतरी पाहायला मिळतं. सर्व ठिकाणी नाही पण कुठंतरी असतं. असं तुम्ही त्यांना, तुमचे व्ह्युअरशिप खूप आहे वुमेनवर, तुम्ही त्यांना संदेश द्या की खाण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे तुमच्या, म्हणजे तुम्ही बनवता तरी. मला असं वाटतं ना, ही स्त्रियांना दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे की ते जे करतात ना त्याच्या रोलमध्ये असतात, गृहिणीमध्ये, ते डिव्होशनने करतात. आणि मग ते खरं चांगलं आहे डिव्होशनने करणं, पण त्याच्यात ऑफकोर्स स्वतःकडे दुर्लक्ष असतं आणि ते नाही झालं पाहिजे. पण अगेन जसं मी सांगते की समाज माध्यमांवर इतका इन्फ्लुएन्स आहे वेगवेगळ्या प्रॉडक्टचा, गोष्टींचा, आणि मग हे कुठे ना कुठे आपणच स्वतःवर लादलेलं असतं की नाही काहीतरी महागडं आणलं तरच आपली तब्येत चांगली राहील, किंवा कुठेतरी कोर्सलाच एनरोल केलं तरच आपण हेल्दी राहू, किंवा याच्यात न्यूट्रिशन नाही. तर तसं नाहीये. जे आपलं आहे ना बेसिक, त्यात जरी तुम्ही, म्हणजे नाचणी आहे, नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि लोहयुक्त असते, थोडं नाचणीचा समावेश रोजच्या आहारात केला, मग नाचणी सत्व जरी खाल्लं वाटीभर, किंवा गुळाचा वापर केला, खजूर आहे, खारीक आहे, हे वेगळं काहीच करायची गरज नाही, हे हाताखाली असतं. ते थोडंसं जरी तुम्ही रोजच्या आहारात आळस न करता, कंटाळा न करता, आणि कुठलाच गिल्ट न मानता, हा एक गिल्ट असतो. मी गृहिणी आहे त्यामुळे मी हे समजू शकते की मी खाल्लं तर हे, म्हणजे माझ्या घराच्या गृहिणी आहेत त्यांचं बघून की त्यांना गिल्ट असतो, मी खाल्लं तर यांना कमी पडेल, मग यांना मिळणार नाही. तर हा गिल्ट न मानता सगळ्यांना द्या, पण तुम्ही पण खा, हे महत्वाचं. आता आम्ही पाहतो ना, आधी सगळ्यांना सर्व करायचा, नंतर आपल्याकडे, आणि अजूनही आहे, अजूनही तशी धारणा आहे, मानसिकता आहे की हा गिल्ट आहे की चांगलं चुंगलं जर त्यांना, म्हणजे मी खाल्लं तर कदाचित त्यांना कमी पडेल, किंवा जर त्यांनी आत्ता खाल्लं तर नको राहू देत, त्यांना पुढच्या वेळेस पण खायला राहू देत. तर हे नाही करता, त्याच्यात थोडंसं आता थोडं स्वार्थी व्हावं आणि स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष महत्वाचं आहेच ना, कारण आपला देश किंवा आपलं फॅमिली किंवा घर पुढे न्यायचं म्हणल्यावर सगळे हेल्दी पाहिजे. आपल्या मध्ये एक मेकन्सीचा रिपोर्ट होता, त्यांनी सांगितलं होतं की जर वुमेननी जर पार्टिसिपेशन वाढवलं इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये तर तुमचं जीडीपी 18% वाढेल. म्हणजे सगळीकडूनच आहे ना, हेल्थ असेल तर बाकी गोष्टी येतात. आणि तुमचे आहेत ऐकणारे म्हणून मी मुद्दा विचारला की मग तुम्ही लक्ष द्या आता खाण्याकडे. पौष्टिक खा, कुठलाच गिल्ट मनात नका बाळगू. गृहिणी आहे म्हणून अजिबात स्वतःला कमी लेखू नका. माझा पोर्टफोलिओ मी अजूनही मुलांच्या शाळेत किंवा कुठेही देते ना, माझं मी बिझनेस वुमन आणि कॉन्टेंट क्रिएटर कधीच नाही लावत. होम मेकर, गृहिणी हेच टाकते, कारण आयुष्यात मी कुठला रोल जास्त एन्जॉय करत असेल तर तो आईचा, गृहिणी असण्याचा. आता मध्ये डिबेट पण चालली होती ना की जे होम मेकर तुम्ही आता जे बोलले गृहिणीचा, त्यांना इकॉनॉमी मध्ये घ्यायचं. खाली 1-2 स्टेट, साऊथ मध्ये चेन्नई, आपला तामिळनाडू किंवा जे स्टेट आहेत त्यांचं असं अपील आहे की करा तुम्ही, ह्यांना पण एक पर्टिक्युलर सॅलरी द्या, कारण ते पण काम करताय, त्यांना पण इकॉनॉमी मध्ये सामावून घ्या. बरोबर. म्हणजे मग आहे. दुसरा असा होता वुमेन बद्दलच आहे, किंवा एक तुमच्या मसाल्याचा आहे त्याच्या आसपासचा प्रश्न आहे की आता तुमचा जसा तुम्ही ब्रँड तयार केला, लोकांपर्यंत पोहोचला, लोकांना आवडला, मग आता आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे खूप आदिवासी पाडे आहेत किंवा छोटे छोटे गाव असतात, किंवा असे कुठे कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे एक स्पेशल मसाले आहेत, स्पेशल चटणी आहे. आता आदिवासीमध्ये चटणीचा प्रकार असतो वेगळाच. मग ह्यांना मेन स्ट्रीम मध्ये कसं येता आलं पाहिजे, त्याची मार्केटिंग कशी करायची, आणि म्हणजे ते त्याला ऍज अ बिझनेस ते कसं वाढवू शकतात, तुमच्याकडनं त्यांना काही इनपुट्स मिळाले तर? मला वाटतं ना, आत्ता या घडीला स्वतःचा बिझनेस आणि फ्री प्लॅटफॉर्म कुठला असेल तर तो सोशल मीडिया, आणि हळूहळू त्याच्यामध्ये ना थोडी
बदल होताना मला दिसतोय. अलीकडे म्हणजे तुम्ही बघाल तर जसं तुम्ही आदिवासी म्हणालात तर माझं धनगरी जीवन असं एक युट्यूब चॅनल आहे आणि ते खूप छान कॉन्टेंट पोस्ट करतात, खूप छान जेन्युइन असतं. जिथे जिथे ते फिरतात तिथली संस्कृती, खाद्य संस्कृती, वेगवेगळे पदार्थ पोचवण्याचं काम करतात. मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की आजकाल स्मार्टफोन बऱ्यापैकी सगळ्यांकडे आहे, तर या माध्यमाचा फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी नाही, तिथपर्यंत न ठेवता तुमचा एक बिझनेस, तुमची एक उद्योजक म्हणून एक ओळख निर्माण करण्यासाठी नक्की वापर करा. कारण बिझनेस करायचं म्हणलं तर पहिले मार्केटिंगला बजेट लागतं, ते स्पेंडिंग पॉवर नसते. पण हे प्लॅटफॉर्म तर सगळे मोफत आहेत, याचा तुम्ही वापर करा. जशी आपली लास्ट मुलाखत झाली सातपुते, आदित्य सातपुते, सो त्यांनी स्वतःचा तो स्टुडिओ क्रिएट केला. त्यांची सुरुवात टिकटॉक पासून सुरुवात झाली. मला इतकं छान वाटतं की त्यांनी तिथपर्यंत न थांबता स्वतःची टीम निर्माण केली आणि मग आता फॅमिलीही इन्व्हॉल्व करून स्वतःचा छान क्लोथिंगचा ब्रँड केला आहे आणि तो खूप छान सुरू आहे. सो मला असं वाटतं की फक्त तिथपर्यंत नाही की मला फेमस व्हायचंय, मला पॉप्युलर व्हायचं, यासाठी न ठेवता हा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. ओके. आता एक थोडा विचारायचं होता की आपल्या इथं असं बोललं जातं की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. पण मी जेव्हा तुमचं एक्झाम्पल पाहतो मला असं दिसतं की तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करताय. याच्यामध्ये तुम्ही कोण मागे नाही किंवा कोण पुढे नाही, दोघंही इक्वल लेवलला इक्वालिटी करून काम करताय. म्हणजे याच्याबद्दल काय बोलाल आणि हा माइंडसेट आहे त्याच्याबद्दल एक तुमचं मत काय? याचं ना इक्वली करतो, कारण खरंच मी याचं क्रेडिट नवऱ्याला देईल. कारण हे तुम्हाला देता कारण काय होतं ना की जेव्हा मी जसं सांगितलं की रिलेशनशिप मध्ये जाताना तिथे तुमचा पूर्ण फोकस, आपली पूर्ण डिपेंडन्सी आपण त्या व्यक्तीवर टाकून देतो काही सर्टन रोलसाठी. तर तिथे मला डिपेंड नाही ठेवला, तिथे स्पष्ट रोल्स डिफरन्शिएट झाले होते की, आणि तेव्हा परिस्थिती पण तशी होती की नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, वर्कलोड खूप असायचा. त्यामुळे तेव्हा सांगितलं होतं की मला नाही जमणार, तुला जे करायचं ते तू कर, पण तू माझ्याकडून अपेक्षा नको ठेवू की मी करू शकेल. कारण आणि हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. काहींचा कदाचित त्याच्यात इगो हर्ट होऊ शकतो. मी म्हणजे इक्यू जास्त महत्वाचं आहे. मी कायम सांगत असते की तुमचा इमोशनल क्वेश्चन कायम बॅलन्स हवा, की कुठे इमोशनली वाहवत जाणं जाऊच नका. ठीक आहे, नाही म्हणाल तर ठीक आहे, कारण 7-7:30ला घरातून डबा घेऊन बाहेर पडायचे, ते रात्री 10-10:30ला घरात यायचे. मग या त्यांच्या वर्क शेड्यूलमध्ये मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं की नाही तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, तुम्ही मदत करा, हे चुकीचं आहे. त्यामुळे मग स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेऊन, आणि मी जसं सांगितलं की माझ्या प्रत्येक जॉबचा मला उपयोग झाला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. त्यामुळे मी टेक्निकली साऊंड होते. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर घर शोधण्यापासून मी सुरुवात केली होती. घर शोधलं, नवऱ्याला म्हणलं फक्त येऊन राहा, सगळं करते, EAD काढलं, SSN माझं मी काढलं. त्यामुळे कधी असं वाटलं नाही की कुठेतरी दोघं कमी आहोत किंवा एक पुढे एक मागे आहे. मला जे करायचं त्यासाठी जे प्रयत्न करायचे ते मला करायचे, ही क्लॅरिटी सुरुवातीपासून आहे. त्यामुळे इक्वली दोघं कामं करतोय आणि इक्वली हॅपी आहोत. नाही, हे महत्वाचं काय, आज तुम्ही जसं पॉझिटिव्हली सांगितलं, कधी कधी ही गोष्ट करायची सोबतच असते पण ते कोणाचा तरी इगो मध्ये येतो. एक्झॅक्टली, जसं मला स्पष्ट सांगितलं होतं की मला नाही जमणार आणि आय वॉज ओके विथ दॅट. त्याच्यात मी कुठेही ट्रॉमा मध्ये गेले नाही. आजकाल आपल्याला ऐकू येतं टॉक्सिक आहे, लगेच रेड फ्लॅग आहे, डिप्रेशन नाही, नवऱ्याने मदत नाही केली, नवरा नाही म्हणाला, मग मी कसं करणार, असं नाही केलं. ठीक आहे बाबा, नाही जमत आहे ना, मी करते. मग मी, आणि खरं सोपं नव्हतं, कारण विंडी सिटी म्हणतात शिकागोत, 1-1 फुटापर्यंत तिथे स्नो असतो, बर्फ असतो आणि लँग्वेजचा इश्यू असतो सुरुवातीला. पण तिथे गेल्या मी घर बुक केलं होतं. rent.com म्हणून एक वेबसाईट आहे. माझं पहिलं अर्निंग तिथे झालं होतं. $100 मला क्रेडिट तिथे मिळालं होतं. सो नवऱ्याचं तसं सेव्हिंग झालं, त्यामुळे नवराही खुश असायचा. आणि लगेचच तितका वेळ नव्हता खरं ऍक्च्युली तुझं माझं करायला. माझं 2 आठवड्यात EAD ची प्रोसेस झाली की माझं हे रुटीन सुरू झालं होतं. त्यामुळे EQ बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कुठेच करण जोहरच्या मुव्हीतच फक्त तसं होतं की नवरा असं करतो, काय करतो,
खरं आयुष्य हे खरं आयुष्य असतं आणि ते जसं आहे, ज्या घरामध्ये आपण गेलो ती माणसं जशी आहेत त्यांच्या आपली काही गोष्टी लादण्यापेक्षा ती आहेत तशी स्वीकारायची आणि आपल्याला जे करायचं तेही करायचं. आता तुम्ही हे बघितलं, महिलांबद्दल वगैरे सांगितलं, मग मूवीज बद्दल तुमचं काय म्हणजे कुठल्या मूवीज पाहता तुम्ही? तो इंग्लिश सिनेमा पाहिलाय का? नक्की पाहिलाय. कारण तो थोडा रोल कुठेतरी दिसतो. हो, इंग्लिश बघितलेला आहे आणि इतका वेळ नाही मिळत खरं सोशल मीडियावर स्पेंड करायला, कारण फोकस आता शिफ्ट झालेले आहेत. जितका वेळ मिळतो फावला तेवढा अभ्यासाला देणं गरजेचं आहे. पण बघते मी, अगदीच असं नाही, पण अलीकडे थोडा बदल बॉलिवूडमध्येही बघायला मिळतोय. काही ज्या वास्तविक गोष्टी आहेत, जसं काश्मीर फाईल झाला, अलीकडेच केरला स्टोरी झाला, सो असं कॉन्टेंट, जेन्युइन कॉन्टेंट बघायला छान वाटतं. किंवा काही सिरीज पण छान छान आहेत, ते बघते मी. आणि फेवरेट मूवी कुठला आता, मराठी का हिंदी, असा कोणता काही? जे जिथे उत्तम ज्या भाषेत मिळेल ते आवडतं. अच्छा, मराठीमध्ये आजकाल खूप चांगले मूवीज होतात, खूप छान विषयांचे मूवी निघतात. आणि झिम्मा खूप छान होता. बाई पण भारी देवा छान. एक पुस्तकाबद्दल तुम्ही बुक्स वगैरे वाचता असं दिसतं. तुम्ही जेव्हा जर्नी स्टार्ट केली, किंवा आपल्या इथं असं बोललं जातं की पुस्तक वाचणं किंवा वाचन करणं हे जस्ट हॉबी आहे, पण जर आपण जनरल लाईफ मध्ये बघितलं तर आयुष्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये आपण जे वाचलेलं असतं, ज्यांच्या स्टोरीज बघतो आपण, त्याचा कुठेतरी फायदा होतो. तुमच्या जर्नीमध्ये बुक वाचण्याचा त्याचा कसा फायदा झाला आणि बाकीच्यांना तुम्ही कसं प्रमोट कराल की वाचन हे कसं आहे? तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं काय मत आहे वाचनाबद्दल? मला असं वाटतं ना, वाचत राहावं, वाचलं गेलं पाहिजे. कारण जर स्वतःचा अभ्यास नसेल, स्वतःचं तितकं त्या विषयाचं समज नसेल, तर मग आपण बळी पडतो, आपला बळी होतो. जसं मी सांगितलं की गुगलवर भारतीय पदार्थांची काहीही माहिती आहे, जर माझा अभ्यास नसेल तर मी ती ऍक्सेप्ट करणार, कारण जे दिले मग अरे म्हणजे हे थिअरी तर खूप पॉप्युलर आहे की प्रत्येक पदार्थच भारतीय नाही, हे भारतीय नाही, ते असं ब्रेकिंग इंडिया म्हणतो, तर त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यात मला कधी कधी असं वाटतं की फूड हा पण एक पैलू आहे की प्रत्येक गोष्ट घ्यायची आणि ती भारतीय नाही, म्हणजे फक्त रेफरन्स असतं. इंडियन फूड म्हणून केटी आश्रय यांचं पुस्तक आहे, त्याच्यात फक्त त्यांनी पॉसिबिलिटी सांगितली की कदाचित इडलीची जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती आपण कदाचित इंडोनेशियामधून अडॉप्ट केली असेल, इंडियन व्हर्जन मध्ये केली असेल. पण मग त्याच्यावरून मग लगेच थिअरी की इडली भारतीय नाहीच आहे, असं नाहीये. सो हे जे आहे की चुकीचे समज पसरवले जातात, मग तिथून अफवा, आणि मग आपलाच बळीचा बकरा पडतो. तर विचारांची शुद्धता आणि क्लॅरिटी येण्यासाठी वाचन अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही काहीही वाचा, पण वाचन गरजेचं आहे. तुमचे कुठले असे फेवरेट बुक्स वगैरे आहेत की तुम्हाला असं वाटतं की ते वाचले पाहिजे सगळ्यांनी, तुम्हाला जे आवडतं तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी एक रोल प्ले केलेला आहे? याच्यात ना मला संत साहित्य खरंच खूप आवडतं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची गाथा आहे किंवा एकनाथ सार आहे. तर हे संत साहित्य जरूर एकदा तरी कमीत कमी ते अभंग नजरेखालून गेले पाहिजेत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. साहित्य पण आपलं तितकंच दर्जेदार आहे. मराठीतलं साहित्य स्पेसिफिकली अगदीच अलंकारिक हवं असेल तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकरांना मिळाला होता. त्यांच्या कादंबरी आहेत. म्हणजे तुम्ही काय दृष्टीने तुम्हाला ते वाचन करायचंय ते बघून तो विषय निवडून मग तुम्ही तसतशी पुस्तकं रेफर करू शकता. आम्ही बुक पण आणलंय तुम्हाला. म्हणजे द्रौपदी मुर्मू एका महारथीचं दुसऱ्या महारथीला आमच्याकडनं भेट. थँक्यू. यांचं मार्केटमध्ये बुकच नव्हतं, हे पहिलंच बुक मराठीमध्ये. अच्छा, हे नवीन मला मुद्दाम ते पाहिजे होतं म्हणून मी शोधलं ते. त्याच्यामध्ये खूप मनापासून धन्यवाद. यू मेड माय डे असं मी नक्की म्हणेन. आणि याच्यामध्ये हे पण आहे, तुम्ही पाहिलं तर दिसेल की याच्यामध्ये हे पण आहे, सम वुमेन फिअर द फायर, सम वुमेन सिम्पली बिकम इट. म्हणजे आर.एच. सीनचा आणायला हवे. आणि याच्यातच ना एक गृहिणी आहे आणि म्हणून मला एक नक्की सांगा, म्हणजे जसं तुम्ही जेवणाचा विषय काढला तर वि.स. खांडेकरांचंच एक खूप छान असं वाक्य आहे की जावई म्हणजे साक्षात अग्नीच, कितीही आहुती दिल्या तरी तृप्तता नाही. त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या की तुम्ही कितीही केलं कुठल्याही रोलमध्ये तर
त्याला कधी लिमिट नसतं. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. आणि अगेन याच्यामध्ये अगं तुझं माझं नको, खूप बॅलन्सपणे आणि खूप बॅलन्स राहून विचार करून काम करणं गरजेचं. तुमचं आता आपण जी परिस्थिती बघतो महाराष्ट्राची किंवा सोशो इकॉनॉमिक कंडिशन आहे, पॉलिटिक्स आहे, तुम्ही ऍज अ वुमेन वोटर किंवा एक वोटर तुमचं महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स बद्दल किंवा भारताच्या पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे त्या गोष्टीमध्ये? मला असं वाटतं की अलीकडे काही वर्षात खूप सकारात्मक बदल घडतायत आणि जे आपण बघतोय की व्होट केलंय तर ते रिझल्टही दिसत आहेत. आणि अगदी फार लांब जायची आणि खूप डीपमध्ये अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही एकाला निवडून आणलं आणि तुमचा आजूबाजूचा परिसराचा कसा डेव्हलप झाला, कसं होत गेला. जसं मी काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडला जायचंय तर तिथले नगरसेवक आहेत, त्यांनी तिथली डेव्हलपमेंट, महिलांसाठी काम, तिथलं विकसन हे खूप छान केलं. सो खोलात जाऊन तो विषय समजून घ्यायची पण अगदी गरज नाहीये. ज्यांना आपण व्होट करतोय त्यांची पात्रता, त्यांनी समाजासाठी किती काम केलं आहे, ते तितकं करू शकतात का, या गोष्टी लक्षात घेऊन व्होट करणं गरजेचं आहे. थोडं जागरूक राहणं गरजेचं आहे. नाहीतर महिला सहसा नवरा म्हणला यांना वोट करा, त्यांना करत असतात. तुम्हाला ज्यांना योग्य वाटतं त्यांना मतदान. आणि थोडी जागरूकता राहू देत की आपल्या आजूबाजूला जे नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत किंवा त्याच्या पुढे जाऊन की थोडा अभ्यास की बाबा आमदार आहेत, मग खासदार आहेत की त्यांनी आपापल्या विभागासाठी काय काय काम केलं, त्यासाठी बरं केलं नसेल तर का नाही केलं, आणि जर पुढे ज्याला आपण मत देणार आहोत ते तितके सक्षम आहेत का ती जबाबदारी पेलण्यासाठी. आपलं महाराष्ट्र एक डेव्हलप स्टेट आहे आणि सोशो इकॉनॉमिकली पण खूप स्ट्रॉंग आहे आणि आपल्याकडे संत परंपरा आहे, सगळं आहे. पण आपल्याला मी जसं कधी रिसर्च केलं किंवा असं बघितलं तर आम्हाला असं दिसतं की इतकं सगळं असून आपल्या महाराष्ट्राला आणखी महिला मुख्यमंत्री का नाही मिळालं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की एवढं आपलं स्टेट आहे, आता आपल्यापेक्षा कमी जीडीपीने कमी असलेले स्टेट्स आहेत काही, युपी आहे किंवा बाकी दुसरे, तिथं महिला मुख्यमंत्री होऊ शकल्या, आपल्या इथं का नाही होऊ शकल्या? ती खंत वाटते कधी? नक्की वाटते ना, कारण जे काम महिला जितक्या बॅलन्सपणे करू शकतात, सम्यक भूमिका घेऊन करू शकतात, तितकं कदाचित थोडे लिमिटेशन्स पुरुषांना येऊ शकतात. आणि का नाही झालं ही खंत आहे, पण भविष्यात नक्की महिला मुख्यमंत्री बघायला मला आवर्जून आवडेल आणि त्या या भूमिकेत बघताना आणि हे काम पेलताना बघायला खूप आवडेल, कारण तेवढे सक्षम महिला आहेत. अगेन प्रत्येक कुठले क्षेत्र असो तिथे स्पर्धा असते, कदाचित ते एक कारण आहे की महिला मुख्यमंत्री अजून झाले नाही पण प्रधानमंत्री झालेले आहेत, याचा आनंद आहे. आणि आता पार्लमेंटमध्ये बिल पण पास केलं ना 33 वुमेनला पॉलिटिक्स मध्ये, तर ही तुम्हाला संधी आहे बघा याच्यामध्ये यासाठी. तुमचे 7 मिलियन फॉलोअर्स झाले त्यावेळेला तुम्ही एक सोशल बॅलन्स पाहायला मिळालं तुमच्याकडनं. म्हणजे तुम्ही ते मिलियन झाले मग तो सेलिब्रेट कुठं पार्टी वगैरे न करता तुम्ही वृक्षारोपण केलं. हे आम्हाला कुठेतरी खूप छान वाटलं की हे न करता, म्हणजे बाहेर न करता आपल्या समाजाला आपण काय देतो किंवा नेचरची केअर करतो. ही कल्पना कुठून सुचली होती वृक्षारोपण करायचं काय? हे जसं सांगितलं की पैसा कमवायचा, श्रीमंत व्हायचं, सबस्क्रायबर आले पाहिजे, लाईक, हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मिळत गेलं. पण मला असं वाटतं ना की काही मिळालं, म्हणजे पु ल देशपांडेंचंच एक वाक्य आहे की तुम्हाला आयुष्यात काही मिळालं म्हणजे पैसा, नाव, लौकिक, त्याचा जो आनंद असतो ना तो खूप भेसूर आनंद असतो. पण काही नसताना तुम्हाला जो आनंद असतो तो कायम चिरंतन टिकणारा आनंद असतो. त्यामुळे जेव्हा हे टप्पे मी म्हणते फक्त की ही प्रोसेस आहे त्याच्यात हे अचीव होतात, त्याबद्दल खूप मनामध्ये कृतज्ञता आहे, जाणीव आहे, कृतज्ञता आहे. पण जाऊन पार्टी करावी आणि सेलिब्रेट करावं असं खरंच कधी त्यापूर्वी वाटलं नव्हतं. पण मग आता काय करूयात, आणि वृक्षारोपण साधारण या वेळेत करायचं ठरलंच होतं, ते फक्त निमित्त झालं की आता होतात 7 मिलियन, मग याला करूयात. वृक्षारोपण करणं हे लिस्ट मध्ये होतं की या पावसाळ्यात करूयात, म्हणजे पावसाच्या सुरुवातीला केलं की झाडं रुजतात आणि ते रुजायला मदत पडते आणि हे. सो त्या दृष्टीने विचार सुरू होता.
पण हे जुळून आलं आणि म्हणून 7 मिलियन म्हणून वृक्षारोपण. हे असे ऍक्च्युली कॅमेरा समोर आम्ही नाही काही सांगत, पण बरेच एज्युकेशन क्षेत्रात म्हणजे मुलींचं शिक्षण झालं किंवा शैक्षणिक क्षेत्रात काही ना काही की आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, जाणीव आहे आणि या हाताचं त्या हाताला कळू न देता समाजात म्हणजे ते जितकं समजून अच्छा हे फक्त आम्हाला दिसलं याच्यामध्ये. आता तुम्ही फूड मध्ये आहात म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आहात. माझा असा प्रश्न आहे की फूड ऍज अ सॉफ्ट पॉवर म्हणजे आपल्या इथं आपण इडली खातो, साऊथचा प्रोडक्ट इडली खातो, किंवा आपला मुंबईचा वडापाव दिल्लीमध्ये खाल्ला जातो, किंवा पंजाबचे धपाटे पराठे आपल्या इकडे आलेले आहेत. मग हे कल्चरल इंटिग्रिटी म्हणजे भारताची कल्चरल इंटिग्रिटी जपण्यासाठी फूडचा कसा रोल आहे, आणि कल्चरल इंटिग्रिटी सोबत लोकांचं प्रेम वाढतं, ह्याच्याबद्दल कसा रोल आहे त्याचा? असं म्हणतात की कोणाच्या हृदयात घुसायचा शिरायचा मार्ग पोटातून जातो. तर जेव्हा क्रॉस कल्चर माणूस समोर येतो ना, तेव्हा ती चर्चा किंवा डिस्कशन फूड थ्रू झाला ना, की तो जो कनेक्ट असतो ना तो इतका स्पॉन्टेनियस आणि पटकन होतो. आणि ह्याचा कुठे ना कुठे फायदा होतो. म्हणजे नॉट जस्ट की वैयक्तिक रिलेशनशिपमध्ये बरेच प्रोफेशन आहेत की तो जो कनेक्ट असतो ना आपल्या भूमीचा, आपल्या पदार्थांचा, आणि त्याची जर माहिती दुसऱ्याला असेल आणि त्याने त्याच्याबद्दल विचारलं तर तो जो इमोशनल कनेक्ट होतो ना तो खूप छान होतो. आणि मला असं वाटतं की हे खूप छान आहे की आपली संस्कृती कुठेच कर्मठ नाहीये की हे असंच हवं, ते तसंच हवं, किंवा तुमचं वेगळं आमचं वेगळं. सर्व समावेशक आहे, सगळ्यांना आपण सामावून घेतो. प्रांत बदलला तरी तिथली आपणही बदलायची तयारी असते. तिथलं कल्चर आपण अडॉप्ट करतो, दुसरे आले तर ते आपलं कल्चर अडॉप्ट करतात. सो हे मला असं वाटतं की ही आपली संस्कृतीच अशी आहे. हे विश्वाचे अंगण आपण म्हणतो. सो भारताला एक सभ्यता नक्की म्हणजे फूड हे त्याच्यामध्ये एक माध्यम आहे. आणि एक आता मला बोलायला आवडतं म्हणून की अन्न हा कायम महिलांशी रिलेटेड असं म्हणतात, पण 12व्या शतकातला एक राजा आहे चालुक्य वंशातला सोमेश्वर राजा 3, तर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर म्हणजे ज्ञानकोश लिहिला आहे. तर त्याच्यात त्यांनी फूड हा टॉपिक पण हाताळला आहे. 12व्या शतकातल्या त्या ग्रंथ तो विशुद्ध मानला जातो, कारण बाय दॅट टाइम मुघलांचं आक्रमण नव्हतं झालं. 13व्या शतकानंतर सुरू झालं. त्यामुळे तिथे जे पदार्थ आहेत म्हणजे आपण आता म्हणतो की बिर्याणी भारतीयच नाहीये, पण त्या पुस्तकामध्ये त्या राजाने निखाऱ्यावर भात कसा शिजवायचा, तांदूळ किती जुना हवा, मग तो निखाऱ्यावर कसा शिजवला पाहिजे, किती जुना तांदूळ किती वेळ भिजवलं पाहिजे, किती पाणी असलं पाहिजे, इतकं अचूक डिटेलिंग त्यामध्ये आहे. खूप पाककृती आहेत ज्या आपण आत्ताही बनवतो. सो हे खूप अमेझिंग आहे असं मला वाटतं, आणि त्याने कनेक्ट खूप छान होतं. तुम्ही बिर्याणीचा विषय काढला, मी पण त्याच्याबद्दल थोडं वाचलं होतं की जर बिर्याणी जर बाहेरची असली तर मग हे मसाले कुठे त्यांच्याकडे, मसाले तर इंडियाचे आहेत, भारताचे. मग ती बिर्याणी हा सुद्धा इंडियाचा प्रोडक्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या लाईफ मधला असा बेस्ट दिवस कुठला आहे आतापर्यंतचा, बेस्ट डे आणि वर्स्ट डे, म्हणजे असं की तुम्हाला काय वाटतं कुठला आहे बेस्ट दिवस? मी हा सांगेल की आई होणं. अच्छा, ओके. तो आनंद आणि तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट. म्हणजे मुलगी झाली, मुलगा झाला, सो इट इज म्हणजे मी बीट नाही करू शकत कुठल्याच बाकी क्षणासोबत. आणि वर्स्ट एक नाहीये, दररोज उठून काही ना काही चॅलेंजेस असतात, फेस करावं लागतं, सो ते चालूच असतं. मध्ये आता तुम्ही उल्लेख केला आई होण्याचा, मी थोडं पाहिलं की तुम्ही तुमचं जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर तुमचा जो बॅकलॉग होता 2 महिने, तुम्ही काहीतरी व्हिडिओ नव्हते बनवले, 6 महिने, म्हणजे 6 महिन्याचा बॅकलॉग तुम्ही 2 महिन्यामध्ये कम्प्लीट केला होता. हे कुठून येतं सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, वर्क एनर्जी काय याचं गवतीत काय? मला असं वाटतं आवड असली की सवड मिळते. म्हणजे ते तुमच्यात असेल ना पॅशन, तर ते थकवा नाही जाणवत, काम नाही जाणवत. मनस्वी झाली तेव्हा सुरुवात केली होती मधुराज रेसिपीची. आणि मंथन म्हणजे मी प्रेग्नंट होते त्या पिरियडमध्ये आमचं प्रोसेस सुरू झाली होती की भारतात यायचं. कारण तसं ठरवलं होतं, जाण्यापूर्वीच ठरवलं होतं की नथिंग डुईंग, पहिलं मूल 5 वर्षाचं झालं की भारतामध्ये यायचं. मग मंथन झाल्यावर यायचं हे ठरलं होतं. त्यामुळे मी जवळपास 9 महिने काम करत होते.
बाळ झाल्यावर ऑफकोर्स 1.25 महिना आपला 6 वीक्सचा काळ नाही काम करतात. मी तशी तेव्हा फेसबुकवर पोस्ट पण टाकली होती की चला 6 वीक्स कम्प्लीट झाले, आता मी पुन्हा कॅमेरा समोर उभी आहे. सो ते 6 वीक्स तरी माझ्याकडे काम असावं म्हणून ते व्हिडिओचा तो करून ठेवलं होतं रेसिपी बँक. आणि त्यानंतर भारतात यायचं होतं हे माहिती होतं, त्यामुळे 6 वीक्सचा काळ झाल्यावर पुढचे 6 महिन्याचे की इथे आल्यावर सेटल व्हायला वेळ लागणार आहे ते कॉन्टेंटही शूट करून ठेवलं होतं. आणि तिथलं जे वातावरण आहे, तिथलं जे कल्चर आहे ते कुठे ना कुठे त्या एनर्जीला मला असं वाटतं पूरक होतं माझ्यासाठी तेव्हा. कारण तिथे फार म्हणजे बाळंतपणाचं कौतुक, बाळाचं कौतुक असतं, बाळंतीणबाईचं असतं, पण जसं आपल्याकडे आहे तितकं नसतं. म्हणजे मी अगदी लेबर रूम मधून पायी चालत माझ्या रूम पर्यंत गेले. डॉक्टर तुला काय झालं, काही नाही झालं. दोन्ही बाळांच्या वेळेस मी अशी उठून गेलेली आहे, नो स्ट्रेचर नो व्हीलचेअर, चालत गेले. म्हणजे तिथे असं कुठे अगं असं नाही केलं जात किंवा असं बिचार म्हणून नाही कुठलं लेखलं जात, आजार असो किंवा कुठली सिच्युएशन असो. त्यामुळे असं नॉर्मल होतं सगळं, जस्ट पार्ट स्लाइस ऑफ दॅट सिच्युएशन किंवा ते फेज. आणि ते वातावरण तसं पूरक होतं त्यामुळे ते घडत गेलं. किंवा आपण आजूबाजूला जसं बघतो की तिथे डिलिव्हरी झाली की बायका लगेच कामाला लागतात, मग मी पण लागली. थँक्यू मॅम, तुम्ही आमच्या या नवीन उपक्रमामध्ये आलात, तुमची स्टोरी सांगितली, तुम्हाला जे वाटतं आयुष्याबद्दलचे प्रश्न आहे त्याची उत्तर, आम्हाला जे वाटतं ती उत्तर दिली, त्याबद्दल महारथी पॉडकास्ट पासून मी मनापासून तुमचा धन्यवाद देतो. खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आज मला इथे बोलवलं तुमच्या पॉडकास्टवर आणि इतकं छान सगळं ऐकून घेतलं. आमची हॉबीज बोलणं. मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या या उपक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा. लवकरच याचे शेकडो मध्ये एपिसोड्स रिलीज होत आहेत आणि अशा छान छान व्यक्तींच्या मला माहिती मिळू दे. सो महारथी हा खूप छान उपक्रम आहे आणि हा अभ्यासपूर्वक हाती घेतलेला उपक्रम आहे, मी आवर्जून सांगते. कारण आपलं देशाचं भवितव्य ज्यांच्या हाती असतं, जे UPSC करतात, MPSC करतात, सो हे शिकत असताना ही मुलं हे उपक्रम हाती घेतला, त्यामुळे त्यांचं तितका नॉलेज आहे, तितकी जाण आहे, तितकी माहिती आहे. आणि अभ्यासपूर्वक केलेला हा सुरू केलेलं हे चॅनल आहे. तर महारथी चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, त्यातले एपिसोड्स नक्की तुम्ही ऐका, ग्रहण करा आणि नक्कीच याचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नक्की उपयोग होईल. सो पटकन महारथी चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि हा आपला पहिलाच आउटडोर शूट होता. याच्या अगोदर आपण सगळे शूट स्टुडिओमध्ये करत होतो आणि आमचा पहिलाच प्रयत्न आहे. तुम्हाला हा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्हाला फिमेल ओरिएंटेड किंवा एक महिला म्हणून एक पॉडकास्ट घ्यायचा होता, कारण आम्ही बरेच मेलचे अगोदरचे पॉडकास्ट घेतले होते, पण कुठेही जेंडर बायस न होता आम्ही हा पॉडकास्ट अरेंज केला होता. आणि आम्ही हा आउटडोर शूटला आलो. हे मॅमचं सोसायटी आहे, तिथं आम्ही शूट केलेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.